बोटाच्या एका स्पर्शाने संबंध जगातील घडामोडी व दिग्गजांच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्ह हे ॲप डाउनलोड करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार श्रोतेहो, राजमुद्रा न्यूज लाईव्हमध्ये आपल्या सर्व श्रोत्यांचं मी पहिल्यांदा मनापासून स्वागत करतो. आजच्या या काव्यमुद्रा या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी, साहित्यिक, वक्ते, अभिनेते, माजी सनदी अधिकारी, लक्षवेध फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय एकनाथ उर्फ अनिल मोरे सर आज या काव्यमुद्रामध्ये आपल्याकडे आलेले आहेत. मी त्यांचं मनापासून आपल्या सर्वांच्या वतीने स्वागत करतो. नमस्कार सर. मित्रो, आज आहे जागतिक काव्य दिन. जागतिक काव्य दिनचा उद्देश काय तर युनेस्कोने 1999 मध्ये हा जागतिक काव्य दिन सुरुवात करावी अशी घोषणा केली आणि तो 21 मार्च 2000 पासून ह्या काव्य दिनाला सुरुवात झालेली आहे. या काव्य दिनाचा उद्देश आहे अशा प्रतिभावंत कवींना समोर आणणं, त्यांना प्रेरणा देणं, प्रोत्साहन देणं, काव्य चळवळींना प्रेरणा प्रोत्साहन देणं. काव्य हे मानवी जीवनातलं अत्यंत महत्वाचं एक माध्यम आहे. ज्यांच्या जगण्यातलं काव्य संपलंय त्याचं जीवन निरश होतं. म्हणून आपल्या जगण्याची दिवसाची सुरुवात भूपाळीने व्हायची. म्हणजे प्रत्येक ठिकाणी लग्न असो, लग्नातल्या श्लोक, लग्नातल्या मंगलाष्टका, जेवण करण्याच्या अगोदरचा श्लोक असेल किंवा अनेक ठिकाणी आपल्याला कविता हे आपल्याला भेटीला येत असते. म्हणून कवीबद्दल बोलत असताना सर एक मुद्दा मी सांगून आपल्याला बोलतं करणार आहे. कवीबद्दलचा एक दृष्टिकोन काही जणांचा नकारात्मक आहे. त्या संदर्भात मला जे खटकलेली एक गोष्ट सांगून, कारण आपल्या कवींना प्रतिष्ठा देणे खूप गरजेचं आहे. आपले सगळे संत कवी होते. अनेक कवींनी आपल्या चित्रपटातली गीतं जी आहेत, आपल्या चित्रपटातली गीतं जी आपण गुणगुणतो, आपण चित्रपटाचा होता झुंज तुझी माझी मध्ये आपण एक नायक म्हणून काम केलंय. चित्रपटातली गीतं कवी आहे. चित्रपटातली जी गाणी आहेत ते सुद्धा कविता आहे. पोवाडे, लावण्या हे सगळे कविता आहे. तरी पण कवी बद्दलचा दृष्टिकोन नकारात्मक आहे काही जणांचा. एकदा एक जण म्हणाला की सर, दगड उचलला की त्या दगडाखाली 4-5 कवी सापडतात. मी त्याला एक प्रश्न विचारला की आपल्या देशाची लोकसंख्या किती आहे? त्यानं म्हटलं 135 कोटीपेक्षा जास्त आहे. मग कवीची संख्या किती आहे? मग 1,35,00,000 आहे का? म्हणजे 1% तर होते. नाही, 10,000 आहे. मग किती टक्के आहे? म्हणजे पॉइंट मध्ये कुठंतरी एक कवीची संख्या आहे. म्हणजे या प्रतिभावंतांना बद्दल हे नकारात्मक दृष्टिकोन दूर झाला पाहिजे. कवींना प्रतिष्ठा, प्रेरणा मिळावी म्हणून हा आज राजमुद्रा न्यूज चॅनेलचे मालक, आमचे मित्र, लक्षवेध फाउंडेशनचे सहसचिव संगमेश्वर लांडगे यांच्यामुळे हा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही आयोजित करू शकलो. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी, ज्यांना राष्ट्रपतींनी उत्कृष्ट शिक्षक म्हणून ज्यांना गौरवलं, असे उपक्रमशील व्यक्तिमत्व, प्रभावी वक्ते, माझे मित्र शिवा कांबळे सर सुद्धा या काव्यमुद्रा कार्यक्रमात आहेत. आमचे दुसरे मित्र उत्कृष्ट सूत्रसंचालक असणारे, प्रभावी वक्ते असणारे आदरणीय जाधव सर यांचंही मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. आणि साहेब, आमचे श्रोत्यांना आपली कविता ऐकायला खूप आवडते. आपल्या अनेक कविता संग्रह आपल्या आता प्रतीक्षेत आहेत, येतीलच, यावेत अशी या निमित्तानं काव्य दिनाच्या निमित्तानं देखील शुभेच्छा देतो. आणि आपल्या एका कवितेने
आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करावी अशी आपल्याला विनंती करतो. आदरणीय मोरे साहेब. नमस्कार, मी अनिल मोरे. आज राजमुद्रा लाईव्हच्या माध्यमातून जागतिक काव्य दिनाच्या निमित्तानं आज इथं येण्याची मला संधी दिली, त्याबद्दल राजमुद्राचे सर्व आमचे स्नेही श्री संगमेश्वर लांडगे यांचे मी आभार मानतो. आणि जे माझे आज मुलाखत घेत आहेत म्हणा किंवा ज्यांच्याशी आज संवाद सुरू आहे, आपण पाहतायत ते माझे मित्र, मराठी विभागाचे प्रमुख, अत्यंत उत्कृष्ट वक्ते, उत्कृष्ट लेखक, शंकरराव चव्हाण महाविद्यालयामध्ये मराठी विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत असलेले आदरणीय प्राध्यापक हनुमंतरावजी भोपाळे यांच्यासोबत असणं किंवा यांच्यासोबत बसणं सुद्धा काव्य प्रतिभेला अजून उत्तुंग भरारी येते. तसेच माझे स्नेही श्री शिवा कांबळे, ज्यांची प्रतिभा, ज्यांचे कष्ट, ज्यांचे विचार, ज्यांचा प्रामाणिकपणा हा सर्वश्रुत आहे महाराष्ट्रामध्ये. त्यामुळं मी त्यांचंही आदरणीय आदर्श शिक्षक शिवा कांबळे यांचे स्वागत करतो. आणि या काव्य प्रतिभेच्या उत्सवाला आपण आज जागतिक काव्य दिनाच्या निमित्तानं सुरुवात करूया. स्वागत आहे सर. धन्यवाद. समाज परिवर्तनाचं सर्वात मोठं साधन काय असेल तर ते मी साहित्य आहे असं मानतो. साहित्य या मराठी शब्दाचा विग्रह जर केला, सह अधिक हित, सहहित जे साहित्य जपतं त्याला उत्कृष्ट साहित्य म्हणतो. आणि साहित्यातले जे अनेक प्रकार आहेत त्यातला अत्यंत महत्त्वाचा आद्य प्रकार जर काय असेल तर तो काव्य प्रकार आहे. आणि म्हणून आपण कवी असणं हे गौरवाची आणि अभिमानाची बाब आहे. ईश्वराने एखाद्या व्यक्तीला कवित्व बहाल करावं म्हणजे ईश्वराची अनुकंपा आहे त्या व्यक्तीवर असं समजणाऱ्यापैकी मी कवी आहे. त्यामुळे आज आपल्यासमोर काव्य घेऊन येताना माझ्या बालवयात, माझ्या महाविद्यालयीन जीवनात असं म्हणेल मी, पहिली जी कविता केली, कुठलाही कवी पहिली कविता प्रेम कविताच करत असतो, ती 4 ओळीची कविता आहे. आणि माझी पहिली कविता मी आपल्यासमोर सादर करताना मला अतिशय आनंद होतो, कारण खूप जुना सुगंधी आठवणीचा काळ आता आठवत असताना ह्या ओळी आपल्या चरणी समर्पित करताना आनंद होतोय की तू मला सोडून जाताना तुझ्या डोळ्यात जर पाणी आलं असतं, तू मला सोडून जाताना तुझ्या डोळ्यात जर पाणी आलं असतं तर तेवढ्याच पाण्यावरती मी माझं सारं आयुष्य फुलविलं असतं, तेवढ्याच पाण्यावरती मी माझं सारं आयुष्य फुलविलं असतं. आणि ही कविता माझ्या सगळ्या मित्रांना खूप आवडली. आणि ज्या व्यक्तीवर ही कविता केली होती त्या व्यक्तीला तर ही कधी कविता मी ऐकून दाखवली नाही, ती संधी मला ईश्वराने दिली नाही. पण माझ्या मित्रांनी याचं कौतुक केलं म्हणून कदाचित काव्य प्रतिभेची उभारी वाढायला लागली. आणि म्हणून मी प्रतिभेलाच विनंती केली की प्रतिभे नकोस घालू तू शब्दांच्या अंघोळी, प्रतिभे नकोस घालू तू शब्दांच्या अंघोळी, वेड लावतील आशा दे फक्त 4 ओळी, वेड लावतील आशा दे फक्त 4 ओळी. या 4 ओळींनी 4 शब्दांनी काव्य तयार होतं. आणि मी माझ्या काव्याबद्दल किंवा कुठल्याही कवीच्या काव्याबद्दल बोलताना असं म्हणतो की हे सुरेश भटांच्या शब्दात सांगायचं तर शब्दांची सुंदर हगवण म्हणजे कविता नव्हे. हे जशास तसे शब्द आहेत सुरेश भटांचे. शब्दांची सुंदर हगवण म्हणजे काव्य नव्हे. काव्य हा वेगळा प्रकार आहे. आणि म्हणून काव्य काय आहे हे शब्दबद्ध करताना मी माझ्या 4 ओळी आपल्या समोर ठेवतोय की एक एक कविता माझी हा माझा भाव आहे, एक एक कविता माझी हा माझा भाव आहे. आणि हे रचलेले काव्य नाही, हे रचलेले काव्य नाही, हा माझा जीव आहे, हा माझा जीव आहे. तर हा जो विचाराचा गर्भ असतो, एखाद्या कवीच्या मनामध्ये विचाराचा जो गर्भ असतो तो शब्दांच्या माध्यमातून केवळ शब्द म्हणून येत नाही तर तो एक विचार म्हणून येतो. त्या भावनांचा आविष्कार असतो आणि समाज मनावर परिणाम करून जाणारा हा विषय आहे. म्हणून काव्य प्रतिभेच्या मैदानात जेव्हा असे अनेक आखाडे आणि आराखडे बांधत असतो आपण, त्यामध्ये शब्दांशी खेळताना हा केवळ खेळ राहत नाही,
तर हा भावनांचा एक सुंदर हेलकावा देत असतात शब्द आपल्याला आणि समाधी अवस्थेत तुम्हाला घेऊन जातात. तशीच एक भूक नावाची एक कविता आहे. भूक म्हणजे या जगात भूक कुणाला नाही, भूक सगळ्यांनाच लागलेली आहे. पण कुणाला कुणाची भूक असते, कुणाला कशाची भूक असते आणि कुणाला केव्हा भूक लागू शकते आणि कुणाला कशाची भूक लागल्यावर कोणत्या भूमिकेत कोण जाऊ शकतो. म्हणजे भूक बदलली की भूमिका बदलून जात असते. अशी भूक नावाची एक सर्वसमावेशक सर्वव्यापी अशी एक कविता आहे, ती आपल्या समोर सादर करतो. तत्पूर्वी ती सादर करण्यापूर्वी आता आमचे मित्र भोपाळे साहेबांनी सांगितलं होतं, मला आता बोलताना ते बोलले होते की बा जनरली पत्नीला आपल्या कोणी कविता ऐकून दाखवत नाही. पत्नीला कविता ऐकून दाखवणं म्हणजे जरा खूप धाडसाचा विषय असतो. माझ्याही अशा अनेक कविता आहेत, पण एकच कविता मी माझ्या पत्नीला ऐकून दाखवली. एकच कविता, आणि ती तिच्यावर होती म्हणून ऐकून दाखवली. हा, तर ती कविता अशी आहे, ती गझल आहे. तू जीवाला पसंत का, तू जीवाला पसंत का, सांगेन केव्हा तरी. तू जीवाला पसंत का, सांगेन केव्हा तरी, आणि तूच माझा वसंत का, सांगेन केव्हा तरी. तूच माझा वसंत का, सांगेन केव्हा तरी. आताच तुला सारे सांगणे बरे नाही, आताच तुला सारे सांगणे बरे नाही. डोळ्यांचे डोह संथ का, सांगेन केव्हा तरी, आणि तूच माझा वसंत का, सांगेन केव्हा तरी. तू जीवाला पसंत का, सांगेन केव्हा तरी. तुझ्या विना ऋतूंचे काय कौतुक मजला, तुझ्या विना ऋतूंचे काय कौतुक मजला, आणि ऋतूंचा असा अंत का, सांगेन केव्हा तरी. ती जवळ नसताना ऋतूंचं काय कौतुक आहे, ऋतूंचा असा अंत का, सांगेन केव्हा तरी. आणि हा जो गाभा आहे कवितेचा तो असा आहे की सर्व दूर मनावरती आहे तुझाच ताबा, सर्व दूर मनावरती आहे तुझाच ताबा. तू अशी अनंत का, सांगेन केव्हा तरी, आणि तू जीवाला पसंत का, सांगेन केव्हा तरी. तू चंद्र आकाशीचा मी उभा धरेवरी, तू चंद्र आकाशीचा मी उभा धरेवरी, तरीही मी जिवंत का, सांगेन केव्हा तरी. तूच माझा वसंत का, सांगेन केव्हा तरी. तू जीवाला पसंत का, सांगेन केव्हा तरी. आता ही कविता तुम्हाला आवडली का नाही? नक्की नक्की आवडली. मला असं वाटलं की तिलाही आवडली असेल, म्हणून विचारलं कशी वाटली कविता. तर तिने उत्तर दिलं पत्नीने माझ्या, सांगेन केव्हा तरी. म्हणजे त्यांना हे विश्वास बसला का की ही माझ्यावरच आहे? हा, बसला बसला बसला, हा. बसला, म्हणून तर ती म्हणाली सांगेन केव्हा तरी. काय घाई आहे, सांगेन केव्हा तरी. त्याचं का, मग मला आश्चर्य वाटलं. मला माहिती नव्हतं की इतकं चपलक उत्तर माझ्या पत्नीकडून मला मिळेल म्हणून. पण नंतर लक्षात आलं, अरे हिचंही नाव प्रतिभाच आहे ना, पत्नीचं नावच प्रतिभा आहे. आणि प्रतिभा साक्षात जिचं नाव आहे, एवढं एवढं प्रतिभाशाली उत्तर तर ती देऊ शकते. आणि मग म्हटलं की आपण तर प्रतिभेचे पती आहोत, प्रतिभापती आहोत आपण. अशा रीतीने ते काव्यसंग्रह वाढत गेले, कविता वाढत गेल्या. आणि आज महत्वाची जी कविता मी आज आपल्या समोर ठेवणार आहे, तिचं नाव भूक आहे. आणि कोणाला भूक कशाची लागलेली आहे, कशी भूक आहे, भुकेबद्दल वर्णन करत असताना बघा तुम्हाला कशी वाटते भूक. भूक शब्दांना स्वरांची, भूक शब्दांना स्वरांची, स्वरांना सुरांची. भूक शब्दांना स्वरांची, स्वरांना सुरांची, बासुरीला ओठांची, तर भूक असते आसवांना नेत्रांच्या काठाची. भूक असते आसवांना नेत्रांच्या काठाची. भूक कुणाला नसते, भूक कुणाला नसते. अहो भूक सगळ्यांनाच लागलेली. भूक कुणाला नसते, भूक सगळ्यांनाच लागलेली. भूक पावलांनाही नाजूक वाटांची, भूक पावलांनाही नाजूक वाटांची, तर भूक किनाऱ्याला सुद्धा असते अवखळ लाटांची. भूक पावलांना नाजूक वाटांची, तर किनाऱ्यालाही भूक असते अवखळ लाटांची. भूक विश्वामित्रालाही शिकवते त्याच्या शरीराचा धर्म. भूक विश्वामित्रालाही शिकवते त्याच्या शरीराचा धर्म, तर कधी कधी
पावित्र्यालाही भ्रष्ट व्हायला लावते भूक, तर कधी कधी पावित्र्यालाही भ्रष्ट व्हायला लावते भूक. कारण भूक बदलली की भूमिका बदलते. क्या बात, क्या बात. कारण भूक बदलली की भूमिका बदलते. भूकेला जात नसते, भूकेला जात नसते, नसतो कुठलाच धर्म. भूकेला जात नसते, नसतो कुठलाच धर्म. भूक असणं गैर नाही, भूक असणं गैर नाही, भुकेचं कुणाशीच वैर नाही. क्या बात. भूक असणं गैर नाही, भुकेचं कुणाशीच वैर नाही. भूक कधीच शमत नाही, ती कधीच दमत नाही. क्या बात. भूक कधीच शमत नाही, ती कधीच दमत नाही. मनालाही भूक स्वैराचाराची, मनालाही भूक स्वैराचाराची. तर प्रतिष्ठेला भूक असते फुलांच्या हाराची, क्या बात. प्रतिष्ठेला भूक असते फुलांच्या हाराची. तर सुसंस्कृत हातांना भूक असते विणेच्या पवित्र तारांची. सुसंस्कृत हातांना भूक असते विणेच्या पवित्र तारांची. कारण भूक एक शाश्वत सत्य, वा. भूक एक शाश्वत सत्य. लांडग्यांनाही भूक रक्ताची, क्या बात. लांडग्यांनाही भूक रक्ताची. माकडांना भूक शाही तख्ताची. क्या बात. लांडग्यांना भूक रक्ताची, माकडांना भूक शाही तख्ताची. तर भूक ईश्वराला असते त्याच्या भक्ताची, हा. ईश्वराला भूक असते त्याच्या भक्ताची. भूकच जीवाला जगवते, भूकच जीवाला जगवते आणि रोज नवे स्वप्न देऊन मनात हळूच उगवते. वा. भूकच जीवाला जगवते आणि रोज नवे स्वप्न घेऊन मनात हळूच उगवते. भुकेला पंथ नाही, भुकेला पंथ नाही, भुकेला अंत नाही. क्या बात. भुकेला पंथ नाही, भुकेला अंत नाही. आणि भुकेवर विजय मिळवलेला अजून कुणीच संत वाह. नाही. भुकेवर विजय मिळवलेला अजून कुणी संत नाही. एक या निमित्तानं संत तुकारामांचे 2 ओळी मला आठवल्या. जी, मनी वसे त्याचे आवडे उत्तर, वा, मनी वसे त्याचे आवडे उत्तर. समाचार घ्यावा ऐसे वाटे, समाचार घ्यावा ऐसे वाटे. ही देखील भूक आहे. निश्चित. म्हणजे जी माणसं आपल्या मनात बसलेली असतात त्यांना बोलावं, त्यांचा समाचार घ्यावा, सुख दुःख विचारावं असं मनाला वाटते. मनी वसे त्याचे, आणि त्याचं उत्तर पण आवडते, त्याचं बोलणंही आवडते. मनी वसे त्याचे आवडे उत्तर, समाचार घ्यावा ऐसे वाटे. ही एक प्रकारची भावनिक भूक आहे. खरं सुंदर अशी भूक ही कविता आपण सादर केली साहेब. आपली दुसरी एक कविता आपण अजून आमच्या श्रोत्यासमोर ठेवावी, आणि ती आपल्या मनाला जी भावलेली आहे, मनापासून भावलेली आहे अशी एक कविता आमच्या श्रोत्यांना आपण त्याचा आस्वाद द्यावा. आयुष्य प्रत्येक माणसाचं उभं असतं प्रेमावर. हम्म, हम्म. आपण म्हणतो प्रेम जग जिंकता येतं फक्त प्रेमामुळे. क्या बात. सुंदर. द्वेषामुळे, तलवारीमुळे, कुठल्याच शस्त्राने जगाला जिंकता येत नाही हम्म. आणि मनालाही जिंकता येत नाही. क्या बात, क्या बात. जगाला जिंकायचं असेल तर प्रेमाशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून प्रेम तर केलंच पाहिजे. आणि प्रेम न करणारा माणूस तर असूच शकत नाही, असूच शकत नाही. जो प्रेमच करत नाही कशावरही, तो माणूसही असू शकत नाही. तो कसा असेल माणूस? कारण प्रेम हा भावनेचा आविष्कार आहे, अभिव्यक्ती आहे. आणि मनुष्य प्राण्यामध्ये तर ती भावनांची अभिव्यक्ती सतत होत असते. क्या बात. आणि म्हणून प्रेम या कवितेमध्ये प्रेम कुणावर करावं हा विषय घेऊन मी आपल्या समोर आलो. वा. सुंदर. प्रेम, प्रेम कुणावर करावं? प्रेम वासनेच्या वासापेक्षा प्रेम वात्सल्याच्या नात्यावर करावं. आणि प्रेम स्त्रीच्या तारुण्यापेक्षा प्रेम स्त्रीच्या कारुण्यावर करावं. वा. प्रेम स्त्रीच्या तारुण्यापेक्षा प्रेम स्त्रीच्या कारुण्यावर करावं. प्रेम सागरांच्या लाटापेक्षा प्रेम नेत्रांच्या काठावर करावं. हम्म. प्रेम सागरांच्या लाटापेक्षा प्रेम नेत्रांच्या काठावर करावं. आणि प्रेम तलवारीच्या पात्यापेक्षा प्रेम काळजाच्या नात्यावर करावं. प्रेम तलवारीच्या पात्यापेक्षा प्रेम काळजाच्या नात्यावर करावं. प्रेम अंधारातल्या विकृतीपेक्षा प्रेम अंधारातील विकृतीपेक्षा प्रेम प्रकाशातील कृतीवर करावं. वा. प्रेम अंधारातील विकृतीपेक्षा प्रेम प्रकाशातील कृतीवर करावं. आणि प्रेम आकाशातल्या चांदण्यापेक्षा प्रेम हृदयाच्या सांधण्यावर करावं. प्रेम हृदयाच्या सांधण्यावर करावं. क्या सुंदर. प्रेम प्रेम विकाराच्या बंधनापेक्षा प्रेम प्रीतीच्या स्पंदनावर करावं. हम्म. प्रेम
प्रेम विकारांच्या बंधनापेक्षा प्रेम प्रीतीच्या स्पंदनावर करावं आणि प्रेम केवड्याच्या गंधापेक्षाही प्रेम घामाच्या सुगंधावर करावं. प्रेम घामाच्या सुगंधावर करावं. प्रेम देवळातल्या चोरांपेक्षा प्रेम गरिबाच्या पोरावर करावं. प्रेम देवळातील चोरांपेक्षा प्रेम गरिबाच्या पोरावर करावं आणि प्रेम बिजलीच्या तोऱ्यापेक्षा प्रेम शबरीच्या बोरावर करावं. प्रेम शबरीच्या बोरावर करावं. सुंदर. कालच तुकाराम महाराजांची 20 साजरी झाली. संत तुकाराम जगद्गुरु होते. संत तुकारामाबद्दल आपण काय बोलावं, काय वर्णू आता, अपुरी ही वाणी आणि मस्तक चरणी ठेवी तसे, एवढंच मी म्हणू शकतो संत तुकारामाबद्दल. त्या 4 ओळी त्यांच्यासाठी आलेल्या आहेत की प्रेम कर्मकांडी चोथ्यापेक्षा, प्रेम कर्मकांडी चोथ्यापेक्षा प्रेम तुकारामाच्या गाथ्यावर करावं. प्रेम कर्मकांडी चोथ्यापेक्षा प्रेम तुकारामाच्या गाथ्यावर करावं आणि प्रेम सावकाराच्या खात्यापेक्षा प्रेम लोहाराच्या भात्यावर करावं. प्रेम लोहाराच्या भात्यावर करावं. प्रेम मित्रांच्या अज्ञानापेक्षा, प्रेम मित्राच्या अज्ञानापेक्षा प्रेम शत्रूच्या ज्ञानावर करावं. प्रेम मित्राच्या अज्ञानापेक्षा प्रेम शत्रूच्या ज्ञानावर करावं आणि प्रेम षंडांच्या तलवारीपेक्षा प्रेम मर्दाच्या म्यानावर करावं. प्रेम मर्दाच्या म्यानावर करावं. प्रेम बंदुकीच्या गोळीपेक्षा प्रेम मजुराच्या मोळीवर करावं. प्रेम बंदुकीच्या गोळीपेक्षा प्रेम मजुराच्या मोळीवर करावं आणि प्रेम चंदनाच्या चोळीपेक्षा प्रेम संन्याशाच्या झोळीवर करावं. प्रेम संन्याशाच्या झोळीवर करावं. प्रेम भाडोत्री गुंडांपेक्षा, प्रेम भाडोत्री गुंडांपेक्षा प्रेम तात्या टोप्याच्या बंडांवर करावं. प्रेम भाडोत्री गुंडांपेक्षा प्रेम तात्या टोप्याच्या बंडावर करावं आणि प्रेम पळपुट्या षंडांपेक्षा प्रेम भगतसिंगाच्या दंडावर करावं. प्रेम भगतसिंगाच्या दंडावर करावं. आणि शेवटच्या 4 ओळी प्रेम कोणावर करावं. प्रेम महात्म्यांच्या पुतळ्यापेक्षा ते त्यांच्या पुस्तकावर करावं. प्रेम महात्म्यांच्या पुतळ्यापेक्षा ते त्यांच्या पुस्तकावर करावं आणि प्रेम देशद्रोही हस्तकापेक्षा प्रेम माईच्या मस्तकावर करावं. प्रेम माईच्या मस्तकावर करावं. सर, एकाने मला प्रश्न विचारला, सर मला प्रेम करता येत नाही म्हटलं, आणि प्रेम प्रेम करण्यासाठी काय करायला पाहिजे. मी त्याला एकच सांगितलं, आधी आपण स्वतःवर प्रेम करता आलं पाहिजे. आपण प्रेमळ झालो तरच आपण इतराला प्रेम देऊ शकतो. आत असेल तरच बाहेर येईल. जसं आत जमिनीमध्ये पाणी असेल तर झऱ्याच्या माध्यमातून बाहेर येते. व्यक्तीनं प्रेमळ बनणं त्याच्या सुखी जीवनाचं सूत्र आहे. आणि प्रेमळ माणसं स्वतः सुखी तर जगतातच, इतरांना सुखी जगवतात. म्हणून हे प्रेमाचं हे जे आपलं तत्वज्ञान आहे, जनमानसापर्यंत पोहोचणं नक्की गरजेचं आहे साहेब. या काव्य मुद्रा या कार्यक्रमामध्ये आपण सहभागी झालात आणि आमच्या श्रोत्यांना आपण ह्या काव्याबद्दलच्या खूप छान अशा कविता आपण सादर केल्यात. आपण पुन्हा सुद्धा आपण या काव्यमुद्रा कार्यक्रमात येणार आहे. शेवटी मी जाता जाता एक सांगेल की विजय आणि पराजय येतात आणि जातात, मनाला लावून घ्यायचं नसते. विजय आणि पराजय येतात आणि जातात, मनाला लावून घ्यायचं नसते. उसळून आलं दुःख तरी कोसरायचं नसते. उसळून आलं दुःख तरी कोसरायचं नसते. श्रोतेहो, जीवनामध्ये चढ उतार येतात, विजय आणि पराजय येतात आणि जातात, मनाला लावून घेऊ नये. विजय आणि पराजय येतात आणि जातात, मनाला लावून घेऊ नये. ही एक भावना, म्हणजे कवितेनं इतरांना बळ दिलं पाहिजे. बळ देणाऱ्या आपल्या कविता होत्या. या ठिकाणी आम्ही आपल्या सर्व श्रोत्यांना पुन्हा एकदा जागतिक काव्य दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. आणि या राजमुद्रा चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळ्या साहेब व्याख्यानं असतात, वेगवेगळे कार्यक्रम असतात. श्रोत्यांना आम्ही विनंती करतो की हे राजमुद्रा चॅनल आपण आपल्या सबस्क्राईब करावं, इतर आपल्या मित्रांना पाठवावं. आत्ताचा ही कवितेतले काही ज्या ओळी आहेत इतरांना खूप बळ देणारे आहेत. मी एवढी एक विनंती करून या ठिकाणी आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन